पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु पडिये देह भाव किंवा पडिये देह भावे पडिये देह भाव पुरवी वासना अंती ते आपणा पाशी नावे मागे पुढे उभारा हे सांभाळीत अलियागात निवाराया योगक्षेम त्यांचा जाणे जड भारी वाट दावी करी दरोनिया पडिये देह भाव पुरवी वासना अंती ते आपणा पाशी नावे तुका म्हणे नाही विश्वास जामनी पहावे पुराणी विचारोनी पडिये देह भाव पुरवी वासना अंती ते आपणा पासी नावे समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाबम जगन निहित पाणी मंडन मंडनानाम तरुण तुलसी माला कंधरम कंज नेत्रम सदैवलासम विठ्ठलम चिंतयामे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन हो पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची दुसरे चरणा संतांची दुसरे चरणा संतांची दुसरे चरणा संतांची जागृबादाने कथेचा विस्तारो जय हो जागृबादाने कथेचा विस्तारो जागृबादाने कथेचा विस्तारो जागृपादाने कथेचा विस्तारो पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची जागृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची जागृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केली स्मरण हो या सकल विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी बरनौ रघुबर विमल जशुजोदाय कुफलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार योऽन्त प्रविष्ट मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयति किल शक्तिधर स्वधाम्नाम् अन्यांशः सचरण श्रवणत्वगादिं प्राणाम्नुमो भगवते पुषाय तुभ्यं कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंद गोपकुमाराय गोविंदाय नमो नमः।
सर्वांना विनंती, हात जोडा सर्वांनी आणि माझ्या बरोबर एक श्लोक म्हणा सर्वांनी. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी म्हणा. निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. कैलास राणा शिवचंद्र मोळे फणींद्र माथा मुकुटे झळाळे कारुण्य छंदो भव दुःखहारे तुझ वेन शंभो मज कोण तारे. कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती. कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती. पार्वतीचा पती योगी राजा पार्वतीचा पती योगी राजा. पार्वतीचा पती योगी राजा पार्वतीचा पती योगी राजा. दयाची अपाया माझ दंडवत दयाची अपाया माझ दंडवत दयाची पायी माझे दंडवत. दयाची पायी माझे माझे दंडवत माझे दंडवत माझे दंडवत. जोरदार टाळी वाजवा गायक वादकांसाठी. लोकाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्य रूपं करुणाकरंतं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु पडिय देह भाव पुरवी वासना अंतिते आपणा पाशी नावे. समचरण सरोजम सांद्र नीलांबुधावं जगननीत. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु पडिय देह भाव पुरवी वासना अंतिते आपणा पाशी नावे. प्रसूत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग वैराग्याची मूर्तिमंत साधू असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा 5 चरणाचा अभंग. गुरु परंपरेतला हा अभंग मागणीपर प्रकरणातील अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. विडाला विडाला विठ्ठला विठ्ठला आज आपल्या सप्ताहाचा 5वा दिवस आहे आणि या 5व्या दिवशी अत्यंत भव्य आणि दिव्य चालू असणारा आपला पंचदिनी कीर्तन महोत्सव. पण या वर्षी तिथीमुळं एक दिवस वाढला गेला. 2 एकादशी यावर्षी आल्या आणि त्यामुळे एक दिवस वाढला. आज मागणीपर प्रकारातील अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. उद्या आहे काला. झाला काला की सर्वांनी घरी म्हणजे काला त्याला म्हणतात की घरी आला हा विषय आपला झाला. पण जीवनाचा खरा झाला काला की त्यांनी वैकुंठाला. बरोबर. हा म्हणून खरं हा महिनाच अत्यंत पवित्र आहे बरं का. हो, ज्यांच्यामुळे या ठिकाणी येण्याचा योग आला किंवा कीर्तन श्रवण सुखाचा लाभ या ठिकाणी मला मिळाला. खरं तर यावर्षी लोकांनी मला टाळलं होतं पण पैलवान बाबांना काय ते मान्य नव्हतं. म्हणजे बाबांची माझ्यावरती कृपा खूप मोठी आहे आणि बाबा त्यांना म्हणतात, पैलवान बाबा त्यांना म्हणतात की ज्यांचा मनावरती आहे ताबा त्यांना म्हणतात पैलवान बाबा. ज्यांच्यावरती सतत कृपा आपल्यावरती सर्वांची कृपा आहेच पण पैलवान बाबांची सुद्धा आपल्यावरती कृपा झाली. ज्यार्थी त्यार्थी भगवान परमात्म्याची सुद्धा कृपा आपल्यावरती झाल्याशिवाय राहणार नाही. विडाला विठाला 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 विठाला. अतिशय गोड अशी गायनाचार्य श्री हरिभक्त परायण आज आपल्याला विशेष करून गायनाचार्य लाभलेले बाळकृष्ण दादा आहेत. एकवर जोरदार टाळी वाजवा त्यांच्यासाठी. त्याचबरोबर पहिल्या दिवशी ज्यांचं कीर्तन झालं पहिल्या वर्षी पण याही वर्षी पहिल्या दिवशी कीर्तनाची सेवा झाली आमचे राजेंद्र महाराज काकडे महाराजांसाठी सुद्धा जोरदार टाळी वाजवा टाळी, काही काळजी करू नका. आमच्या ज्ञानेश्वरी ताई
की या हनुमंतवाडी गावातील खूप छान कीर्तनकार आहेत, एक नवोदित कीर्तनकार आहेत, पण खूप गोड आहे आणि आवाजही त्यांचा गोड आहे. यावर त्यांच्यासाठी सुद्धा सर्वांनी जोरदार टाळ्या. हरिभक्तपरायण आमचे राजेंद्र महाराज, बरोबर ना? वा. संस्थेतील बालगोपाळ विनेकरी बाबा, आदरणीय आपले सेंडे महाराज आहेत, ती गोड असा मृदंग वाजवत आहेत. आमचे ज्ञानराज महाराज आहेत, ज्यांची उत्तम अशी संसिस्टीम आहे, असे आपले पंडित दादा गाडगे. या सगळ्यांसाठी एक बार जोरदार टाळी वाजवा. वा. खरं पाहायला गेलं तर सेवा नव्हती आज, पण आले देवाजीच्या मना. देशमुख बाबाला पटलंय बघा. जोरदार टाळी वाजवा या जोडीसाठी. एवढं कौतुक करावं वाटतं मला की वय झालंय पण परमार्थाची कास मात्र आपले देशमुख महाराजांनी, आपले भिवरकर आबांनी अजिबात सोडली नाही. म्हणून जोरदार टाळी वाजवा यांच्यासाठी. वा. काय महाराजा, ती हे जगणं आहे खरं आणि आयुष्य परमार्थात घालवावं. काय आयुष्यात नाही, किती कुणी किती कमवलं तरी अहो येताना कापड सुद्धा संघ आणलं नाही. येताना कापड तरी आणलं होतं का येताना? आणि जाताना काय चिंदीवर नेणार आहे का गटुडी नेणार आहे वर? काही वर नेणार नाही बाबा. नेण्यासाठी एकच आपल्या हातात आहे, ते म्हणजे जीवनातला असणारं चांगलं कर्म. आणि अतिशय या ठिकाणी गोड सुंदर अशी या ठिकाणी आमचे शूटिंगचं काम करत आहेत आपले गणेश दादा टिकुळे, बाळूमामांचा हरिजागर. एबार त्यांच्यासाठी सुद्धा सर्वांनी जोरदार टाळी वाजा. माणूस गोड आहे बरं का. आणि काय होतं, देव आणि संत आबा कोणालाच जवळ करत नाही. ती जोपर्यंत त्यांच्या मनात येत नाही तोपर्यंत कोणालाच जवळ करत नाही. पण एकदा त्यांनी जवळ केलं तर महाराज अनंत जन्मापर्यंत ते आपले कास सोडल्याशिवाय राहत नाही. माय बापू ते एवढं जवळ करतात. हो, म्हणजे जवळ करणं त्यांना एकच आहे, भक्ता राखे पायापाशी आणि दुर्जनाशी सवारी. त्यांना फक्त चांगल्या मनाने येणारा भोळे भाविक जुनाट चांगले. जुना असावं पण सोन्यासारखं असावं महाराज. म्हणतात ना, आता ही परमार्थाची कास आपण धरत आहे. खरं पाहायला गेलं तर जन्माला येण्याच्या अगोदर पासून आपलं निश्चित ठरलेलं आहे की कोणाला किती आयुष्य द्यायचंय. हे जन्माला येण्याच्या अगोदर ठरलंय. तुम्हाला वाटत असेल की आपण आता आपल्याला चांगलं आयुष्य मिळालंय किंवा आता चांगलं जीवन जगतोय, हे आताच पुण्य आहे. नाही रे बाबांनो, याच्यासाठी बहुत सुकृताची जोडी आणि म्हणून विठ्ठली आवडी. काय या वड्याच्या काठावरती काय पूर्वजन्मीचं पुण्य असेल पैलवान बाबांची की मनात आणलं नुसतं की काय की इथं आपलं कुठंतरी चांगलं सत्कर्म घडावा, आपलंही कुठंतरी दान धर्म घडावा आणि इथं आपलंही कुठंतरी जय जयकार झाला पाहिजे. नुसतं पैलवान बाबाच्या मनात आलं आणि काय वैशिष्ट्य, हे जागृत देवस्थान गणलं गेलं का? इथं येणाऱ्याला प्रत्येकाला प्रचितीच दिली बाबांनी. म्हणून पैलवान बाबांनी प्रचिती दिली. म्हणून जीवनाची खरी निश्चिंती आपल्याला मिळाली माय बापू. म्हणून आता निश्चिंतेने पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णेची, कुंडलिया धावा तृष्णेची, कुंडलिया धावा तृष्णेची, कुंडलिया धावा तृष्णेची. जय हो विसावा कुंडलिया धावा तृष्णेची, कुंडलिया धावा तृष्णेची. आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णेची, कुंडलिया धावा तृष्णेची. जोरदार गायकांसाठी प्रमाण झाले की थोडस टाळी वाजव. चला, खर तर पाहायला गेलं तर भाऊ माणसाला विसावा, हा विसावा कधी असतो माणसाला? कधी असतो माणसाला विसावा? काय म्हणताय, वड्याला गेल्या? नाही, माणसाला विसावा कधी असतो? वड्याला जाताना तर विसावा नाही, ज्याला चालवलंय त्याला विसावा असतो. नाही भाऊ, मागची पुढं कधी होतात? विसाव्याच्या टायमिंगला. मग ते माग पुढं का होतात? त्यांना काय मिळतो?
विसावा. आता त्यांना मिळाला विसावा, पण ज्याला चालवलंय त्याला कधी विसावा? त्याला विसावा आहे का? महाराज माणूस मेला तरी त्याला विसावा नाही. पण संतांच्या संगतीत या आयुष्याचं जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. महाराज म्हणतात ना की आयुष्यामध्ये परमार्थ करत असताना आपला खरा विसावा कुठं आहे? तर महाराज सांगतात कुठं विसावा आहे? विश्रांतीचा ठाव पायी संतांची भाव, खरी विश्रांती खरा विसावा हा संतांच्या चरणावरती आहे. म्हणून आज जगाच्या मालकाचा म्हणजे श्री संत सद्गुरू बाळूमामांचा सोहळा, सोहळ्याला आज जशी अलंकापुरी माऊलींची, पंढरपूर पांडुरंगाचं, तसं आमच्या श्री संत सद्गुरू बाळूमामांचं आदमापूर, आणि या आदमापुरामध्ये सोहळा संपन्न होत आहे. काय गाजा वाजा आहे महाराज आमच्या बाळूमामा. सद्गुरु संत देवावतारी हो, सद्गुरु संत देवावतारी मामा शोभतो. जहाज ढोल वाजतो मामाचा छबिन गाजतो, जहाज ढोल वाजतो मामाचा छबिन गाजतो, जहाज ढोल वाजतो मामाचा छबिन गाजतो. टाळी टाळी. जहाज ढोल वाजतो मामाचा छबिन वाजतो. आदमापुरात मामाच्या दारात हो, आदमापुरात मामाच्या दारात भक्त हा नाचतो. जहाज ढोल वाजतो मामाचा छबिन गाजतो, 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 मामाचा छबिन गाजतो, छबिन गाजतो. वा वा वा, जोरात टाळी वाजवा. अतिशय सुंदर. महाराज एक संत पदाला प्राप्त झाले श्री संत सद्गुरू बाळूमामा, तर या जगाचे मालक झाले मायबाप. हा, जगाचे मालक झाले. आणि मामा त्यांना म्हणतात बर का, मामा त्यांना म्हणतात की जो माणूस, जो भाविक, जो भक्त श्री संत सद्गुरू बाळूमामाच्या चरणावरती आपलं आयुष्य वाहील, बाळूमामा त्याच्या आयुष्याचं कल्याण केल्याशिवाय राहत नाही. एवढं सामर्थ्य संत महात्म्यामध्ये आहे. म्हणून कुठल्या कोण पुण्य त्यांचा होईन सेवक, आणि ही द्वंद्वाधिक दुरावले संत महात्मे भूतलावरती आले, आणि आल्यानंतर एकच काम केलं, जगाच्या कल्याणा, संतांच्या अभिभूती, देह कष्टविती, परोपकारासाठी जे जीवन जगतात. खरं पाहायला गेलं तर एक काळी असा प्रसंग होता. आबा आज पैलवान बाबांना येऊन किती वर्ष झालं प्राणप्रतिष्ठा करून? प्राणप्रतिष्ठा 2 वर्षाची आहे. किती वर्षाची आहे? 2 वर्षाची आहे. ऐका, आणि पैलवान बाबांना येऊन अंदाजे किती वर्ष झाला असेल इथं सांगता येत नाही. अंदाजे 5 वर्ष लय दिवस. बर बर बर, मी म्हणतो 50 वर्ष, 60-70 वर्ष. बरोबर. काय अजून 10-5 वाढवलं ते मी नाही म्हणणार. हा नाही नाही, त्याला काय असते तेव्हा आपण अंदाजे आपण 100 वर्ष धरू. बरोबर आहे का नाही? अंदाजे आपलं 100 वर्ष धरलं. बर, 100 वर्षापूर्वी इथं वडाव होता का? वडाव होता का? वडाव होता. मुंजवडी होती का? होती. पण आपल्यापैकी एक माणूस तरी इथं वड्याच्या काटाला येत होता का? मला सांग, येत होता का? नाही नाही, पैलवान बाबाच्या अगोदर. हा, अरे वा वा, काय जुनी माणसं आहे बाबा. येत होता ना तुम्ही? बर, तुम्ही 65 वर्षापूर्वी येत होता, बरोबर आहे? हा, तर 65 वर्षाच्या अगोदर म्हणजे 70 वर्षापूर्वी येत होता का? नाही. हे तर पटलं ना तुम्हाला? नाही, एक छोटस विनंती. वा 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 वा, छान. ते बाबांसाठी बर जोरदार टाळी वाजवा. हे बाबा म्हणजे मुरलेलं माणसं. लोणचं कसं असतं? मुरलं लोणचं मुरलं की चवदार देत, आणि म्हातारं मुरलं की संसाराच्या कामाला.
अनुभव आले अंगाते या जगात देत असे. पण 70 वर्षापूर्वी आपल्यातलं होतं का इथं अगोदर येत होतं का? वड्याच्या काटाला येत होतं का? मग आपलं काम आपण कधी वड्याच्या काटाला येतो? म्हणजे आयुष्यात लक्षात ठेवा, आपण आपला शेवटचा क्षण वड्याला कधी वरती गेल्यावरती. पण आज आपण गेलोय का वरती? नाही. म्हणजे आपण कोण आहे? जिवंत आहोत. मग जिवंत माणसं आज इथं 70 वर्षापूर्वी कोणच येत नव्हतं. पाठीमागचं 1 वर्ष चालू केला सप्ताह, त्यावेळेस गेलं वर्ष संपलं. त्याच्यानंतर या वर्षापर्यंत रोज वर्षात रोज कोण आलं का इथं? बोट वरती करा बरं. आलं का? ह्याच्या एका वर्षात तुम्ही कधी आला का वाड्याच्या कडेला? आला का? नाही. पण आज का आला? आज का आला? त्याचं एक कारण आहे माय बापू. पैलवान बाबा इथं आले आणि आपण त्यांच्या दर्शनाला आलो. कारण का? त्यांच्या दर्शनानं सुद्धा आपल्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. एवढी पैलवान बाबाची कृपा आपल्यावरती आहे माहिती. याला जगणं म्हणतात. नाहीतर माणसं एवढी कपटी असतात, एवढी दुराचारी असतात ना, दिसायला वरून अत्यंत गोड असतात. हो, दिसायला अत्यंत गोड असतात, पण खरं सांगा आतून माणसं कुठल्या गाठीची असतात? राजू महाराज आतल्या गाठीच. पण खरं सांगा इथं बसल्यानं बाळांनो, बेटे सावधान, सरळ बसा. आपला आनंद चेहऱ्यावर आनंद असावा. म्हणजे माणसानं वरून आनंदात असावं का आनंद आत असावा? बघा, वाक्य नीट ऐका. माणसानं आनंदात असावं का आनंद आत असावा? आणि ज्याच्या आत आनंद त्याच्या हृदयात माझा परमानंद आहे. सोपाय जगणं, पण माणसानं आतून जेवढं कडू ना महाराज, भगवान परमात्मा त्याला या पृथ्वी तलावरती लय दिवस ठेवत नाही. हो, कुणाचा कधी काटा काढायचा हे कोणाच्या हातात आहे? बोला की, कोणाच्या हातात आहे? बोला, तुमचा आवाज येऊ द्या. तुम्ही बोलताय का? नाही, वड्यानंच माझं गाव जवळ आहे, कारण मी बी राहिला वड्याच्याच कडेला आहे. भाऊ बरोबर आहे का? माझ्या दारात समोरूनच वडा गेला. मी तिथून जरी चालत वड्यानं निघालो तरी पैलवान बाबापाशी येऊ शकतो. मला रस्ता सुद्धा शोधायची गरज नाही. पण ऐका माय बापू, लक्ष देऊन ऐका. मग ऐका, जर भगवान परमात्म्याच्या सत्तेशिवाय, पैलवान बाबाच्या सत्तेशिवाय हे जगातलं जर पान हलत नसल, तर आपण मी म्हणणार अशी हजारो लोक आली माय बापू. पण खरं सांगू का, त्यांच्या कृपेशिवाय आपला उद्धारच नाही. कारण ते कसे असतात? ते कृपावंत असतात. हो, आता तुम्ही कृपावंत आता तुम्ही कृपावंत. टाळी टाळी टाळी. आता तुम्ही कृपावंत. आता तुम्ही कृपावंत. साधू संत जीवन ग, जीवन साधू संत जीवन ग, साधू संत जीवन गोम ते करा माझे, गोम ते करा माझे, गोमटे रामाजे, गोमटे रामाजे. एक तर साधू संत गोमटे आहेत, ते कृपावंत आहेत,
आणि त्यांच्या एवढी कृपा या जगात दुसरं कोणी करू शकत नाही माय बापू. म्हणून साधू संतांच्या रूपानं पहिलवान बाबा आपल्या या भूमीमध्ये आले तर परिणाम काय झाला. या वस्तीला या वाडीला पहिलवान बाबाचं नाव दिलं तर पहिलवान बाबा नगरी झालं. एवढं सामर्थ्य साधू संतांच्या पदस्पर्शानं पवित्र पावन झालेल्या भूमीला मिळत असतं. हे सामर्थ्य संतांच्या पायात आहे. मग महाराज आम्ही काय केलं पाहिजे. आपण आयुष्यामध्ये एक काम करायचं, त्यांनी मार्ग दाखवायचा आणि आपण त्या वाटेवरती चालायचं. जसं की एखाद्या आई वडिलांना दिवसभर राबून अख्खं आयुष्य प्राणपणाला लावून संपूर्ण आयुष्य लेकरा बाळांसाठी वेचलं जातं, खर्च केलं जातं. बोला आता तुम्ही कमवलेली कष्टानं कमवलेली इस्टेट, ही इस्टेट सगळीच्या सगळी शेजाऱ्याला देतो का आपल्या लेकरा बाळांना? कुणाला देतो? पण पैलवान बाबांना तसं केलं नाही. आखीच्या आखी इस्टेट सगळी तुमच्या नावावर करू. नुसतं नाव घ्या त्यांचं, आव गुलाबजामच खाय. हा मजा करता देत भाऊ. मला सवय आहे कारण मी एक काळी आचार्य होतो. ऐका खूप गोड ऐका, लक्ष देऊन कीर्तन ऐका. आयुष्य साधू संतांनी जे केलं ना ते आपल्याला कोणालाही जमणार नाही. कारण का 65 लाखाची जहागिरी. वा, एवढी श्रीमंती घरामध्ये आणि एवढी श्रीमंती असताना सुद्धा मोकळ्यापणानं या जगाला दान देऊन टाकली. कारण त्यांना माहिती होतं अरे एवढा खूप मोठा भयानक असा रोग आला आणि त्या रोगामध्ये काय झालं, स्वतःची धर्मपत्नी गेली, स्त्री एका अन्न करिता मेली, स्वतःच लेकरू मेलं. हो, असं असताना सुद्धा एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्या, एवढं मोठं दुःख घरामध्ये आलं. भाऊ सुद्धा का निघून गेले, आता एकटेच राहिले. काय करावं? हात जोडले पांडुरंगाला. ए पांडुरंगा, तूच आता आमच्या पाठीमागे उभा राहा आणि आमचा सांभाळ कर. कारण का देवा तुझा स्वभाव मला माहिती आहे. कारण 5 पांडव एका बाजूला होते आणि 100 कौरव एका बाजूला होते. बोला 5 माणसं जास्त का 100 माणसं जास्त? बोला बाळांनो, 5 जास्त का 100 जास्त? हा, पण 100चे 100 एकही चांगले वागणारे नव्हते. सगळेच्या सगळे नालायक वागणारे होते. आणि 5च होते पण नीतीनं वागणार होते. बोला चांगलं वागणाराचा विजय झाला का वाईट वागणाराचा? बोला की मग आज तुम्ही सगळ्यांना चांगलं वागणार का आजपासून इथून पुढे? हो म्हणा, नाहीतर नाही म्हणा. पटकन कीर्तन मला थोडा वेळ राहिले. आजपासून तुम्ही चांगलं वागणार की वाईट वागणार? नक्की हो. मग मला चांगलं वागायचं म्हणजे काय करायचं? पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यामध्ये घालायची आणि मगच सर्वांनी घरी जायचं. हो, आज एकादशी, भागवत एकादशी. हो, आणि नाही तरी तुम्ही आज नाही माळ घातली तरी मेलेव का होईना, पण तुळशीची पानं का होईना, पण कुठे ठेवायची? ती कुठे ठेवायची? तोंडावर. मग मेल्यानंतर तुळशीची पानं तोंडात ठेवण्यापेक्षा कधी घाला. आज भागवत एकादशी आहे, बोलवा कधी घालायची बाळांनो माळ? आताच लगेच. हा, मी असं म्हंटल तर एका गावामध्ये रांग लागली होती. कारण त्यांना माहिती होतं माणूस मेल्यानंतर काहीच नेता येत नाही. कारण 1,500 कोटीचा नगरसेवक मुंबईचा मरण पावला कोरोनाच्या काळामध्ये. परिणाम काय झाला? स्वतःच्या घरातली माणसं होती एवढी मोठी श्रीमंती, पण मेल्यानंतर कोरोनाच्या काळात ते सगळं गुंडळलेलं प्रेत महाराज एकही माणूस त्या प्रेताला त्या असणाऱ्या अग्नीमध्ये ठेवण्यासाठी आला नाही. त्याला हात सुद्धा लावता आला नाही. हो, काय भयानक काळ असेल माय बाबा, किती भयानक काळ असेल. बोला. आणि मग त्यावेळेस कळालं एवढी संपत्ती कमवली पण कोणासाठी कमवली? नोहे तुझा हा परिवार, नोहे तुझा
परिवार टाळा, टाळा. नोहे तुझा परिवार परिवार. हे तुझा हा परिवार नोहे तुझा हा परिवार नोहे तुझा हा टाळी, 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 परिवार मोहे तुझा हा परिवार परिवार. मोहे तुझा हा परिवार धनदाराक्षण भंगुर धनदाराक्षण भंगुर द्रव्य दाराक्षण भंगुर टाळकरी हाला, टाळकरी. दाराक्षण भंगुर जर जायाचे ठेवणे शरीर जायाचे ठेवणे वा, वा, जय हो. शरीर जायाचे ठेवणे 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 शरीर जायाचे आहा, जोरदार टाळी वाजवा गायकांसाठी. महाराज शेवटच्या क्षणाला काहीच कामाला येत नाही म्हणून जगद्गुरु तुकोबारांनी 65 लाखाची जहागिरी वाटून दिली. पण अख्खं गाव गोळा झालं की ज्यांचं ज्यांचं भलं झालं ज्यांचं ज्यांचं चांगलं झालं. आता खरं सांगा ए माय मावल्यानो किती गोड कीर्तन ऐकत आहात तुम्ही. तुम्हाला तुमच्या नवऱ्यानं आतापर्यंत दर आठवड्याला दर महिन्याला 5-5, 10-10, 15-15, 20-20, 25-25, 30-30, 50-50 हजार आणून दिलं घरामध्ये. दिलं का नाही आणून? तुम्ही हो म्हणा नाही तर नाही म्हणा. दिलं का नाही आतापर्यंत? का वाढवू जरा पैसे कमी वाटतात का? 1 लाख पगार आणून दिला. पण 1 लाख पगार आणून दिल्यानंतर तुम्हाला जास्त आनंद झाला का लाडकी बहीण योजना आल्यावर आनंद झाला? नाही कसं आहे भाऊ? लाडकी बहीण योजना आली काय महिलांना आनंद झाला. अहो माझी बायकोनं माझ्या सुद्धा बायकोनं मला 15 दिवस अजिबात गप बसून दिलं नाही. सगळी कागदपत्र गोळा करायला लावली पण बिचारी शांत बसली नाही. आणि तुम्ही ते लाडक्या भावाला निवडून पण दिलं आणि निवडून दिल्यानंतर 15 दिवसांना अजून एक नियम झाला. काय? ज्याच्या घरी कसली गाडी आहे? 4 चाकी गाडी आहे त्यांना हप्ता मिळणार नाही. नुसतं कळालं तर आमची बायको हळू चालेल मला म्हणजे महाराज तुमच्यामुळं माझं लय वाटलं जात. मी म्हणलं मी काय केलं? अरे रोज 5,000 आणून देतो तुला मी. पाकिटात माझ्या 5,000 असतात दररोज. आणि तुला रोज 5,000 नाही पण तुमच्यामुळं माझं वाटोळं झालं. अगं मी म्हणलं झालं काय ते सांग. म्हणजे तुमची 4 चाकी गाडी आहे ना त्या गाडीचा जाळ झाला त्याच्यामुळं माझा 1,500चा हप्ता. तिला म्हणलं हे बघ ती गाडी आहे म्हणून तर मी वेळेवरती पोचतोय. तुझी इच्छा असेल तर गाडी विकून टाकतो नाहीतर मी कुंभाराचा आहे मी गाडाव घेऊन फिरतो. क्या बात आहे. वा वा. बर ती बी किती चाकी आहे आबा? ती बी किती चाकी? 4 चाकी आहे मला ती तरी वापरायची. महाराज महाराज मतलब एक महाराज. हो धन सुद्धा कामाचं नाही शेवटच्या क्षणाला आणि दारा सुद्धा कामाला. दारा म्हणजे पत्नी. हो पण महाराज हे ज्या वेळेस 5 पांडवांना कळालं ना 5च्या 5 पांडव लक्ष देऊन ऐका कीर्तन थोडस सरळ बसा. 5 पांडव रात्रंदिवस भगवंताचं भजन करत होते काकडे महाराज. रात्रंदिवस पहाते पांडव अखंड वनवासी परी त्या देवाशी आठविती. रात्रंदिवस भगवंताचं नामस्मरण करत होते. एक दिवस संकटाचा काळ आला. काय आला? युद्ध घनघोर युद्ध चालू होतं आणि युद्धामध्ये प्रसंग असा आला दुर्योधनानं भीष्माचार्यांचा अपमान केला. भीष्माचार्य आमचं खाता दुसऱ्याचं गाता
एक शब्द वर्मी लागला. आणि खरं सांगू का, शब्द हे तोंड हत्यार आहे माय बापू. एखाद्या वेळेस तलवारीनं वार केला, चाकूनं वार केला तर त्याचा वन कायमस्वरूपीचा राहत नाही, पण जिभेनं केलेली जखम आयुष्यात माणूस कधी विसरत नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून पाया पडून विनंती आहे, हो एकदाच द्रौपदी माता एकदाच बोलल्या भर सभेमध्ये. कुठं? ज्या वेळेस रक्षाग्रह एवढा चांगला सुंदर महल, इंद्रप्रस्थ नावाचा खूप मोठा राजमहल बांधला. आणि त्या राजमहलामध्ये ते पाहण्यासाठी ते आले बाबा सगळे कौरव. त्याच्यामध्ये दुर्योधन पुढं नायक होता ना, तो चालायला लागला. जिथं पाणी होतं काय करायचं, चालाय गेलं की जिथं पाणी होतंय पाणी होतं तिथं असं वाटायचं तिथं रस्ता आहे. आणि जिथं रस्ता आहे, जिथं फुलं हातरलेली ती महाराज, तिथं काय वाटायचं, पाणी. पाणी दिसायचं, कळतच नव्हतं काय. आणि काय जाणू, ज्या राजमहालाच्या वरच्या कोपऱ्यावरती, वरच्या मजल्यावरती द्रौपदी माता, द्रौपदी आईसाहेब आपल्या सहचारिणी बरोबर हे गप्पा गोष्टी करत असताना नेमकं दुर्योधन तिथं आला. आणि त्याला वाटलं रस्ता आहे की काय, चालाय गेला तसा गुडघ्या एवढ्या कमरा एवढ्या पाण्यामध्ये धाम दिशेनं आदळला. आणि आदळल्यानंतर सहज एक मुखातून शब्द गेला, सहज गेला, बोलायचं म्हणून नाही आबा, सहज मुखातून शब्द गेला, काय, आंधळ्याची पोरं आंधळी. एवढंच बोललं, एवढीच द्रौपदी माता बोलली. तर बघता काय अख्खं महाभारत तेवढ्या एका वाक्यावरती झालं. म्हणून पाया पुढे विनंती महिलांना, आयुष्यात मरेपर्यंत एखाद्याच्या हृदयाला शब्द लागल असं कधी आयुष्यात बोलू नका माय बापू, तरच तुमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. तुमचा संसारच सुखाचा होणार, अवघाची संसार सुखाचा करीन. उग माऊली म्हटले नाही ती, फक्त एक काम करा, आपलं हृदय पवित्र ठेवा. हो, आणि मग झालं असं, एक शब्द बोलला दुर्योधन की भीष्माचार्य खाता आमचं आणि गाता त्यांचं. रात्रीची वेळ होती, प्रतिज्ञा केली, उद्या सकाळी दिवस उगवल्यापासून सायंकाळ मावळेपर्यंत, उद्या अख्ख्या दिवसात ही पृथ्वीच निष्पांडवी पृथ्वी करून टाक. बापरे, ही प्रतिज्ञा म्हणजे सामान्याची नाही का, सामान्याची नाहीये. की अखंड माय बापू, की ज्यांना मरणच नव्हतं आणि अखंड ब्रह्मचार्य ज्यांनी पाळलं ते म्हणजे भीष्माचार्य. हो, काय ताकद होते, काय सामर्थ्य होतं. देव सुद्धा समोर आला की थरथर कापत होता. काय ताकद असेल माय बापू, तेवढं सामर्थ्य असेल. आणि मग त्या भीष्माचार्याने प्रतिज्ञा केली. ही कळाली कोणाला, 5 पांडवांना आणि देवाला आणि द्रौपदी मातेला कळाली. कळाल्यानंतर तिथं 5 पांडव हे सगळे बिनधास्त रात्रीचे झोपायला गाढ झोपलेले. भगवान परमात्मा जवळ आले, द्रौपदी इकडे म्हणे, काय, चल 5 पांडवांना आपण घेऊन उद्या काय करायचं नियोजन. कारण भीष्माचार्य बोलले म्हणजे 100% खरं होणार, म्हणजे होणार, या तीळ मात्र सुद्धा संशय नाही. आणि देवाना हात जोडले आणि अर्जुनाच्या जवळ आले. अर्जुना उठणारे, ए राजा तुला माहितीये का काय म्हणे, काय, अरे भीष्माचार्यानं प्रतिज्ञा केली की उद्या सकाळी निष्पांडवी ही पृथ्वी करणार आहे. मग त्यात काय म्हणजे, काय अडचण काय म्हणजे, त्याची काय चिंता करायची काय गरज नाही. चिंता ज्याची करायची या तो कराल. म्हणजे कोण चिंता वाहणार आहे, म्हणजे तुम्ही. का, आम्ही भजन, आम्ही तुमचं गायचं आणि तुम्ही आमच्या नावाने सांभाळ करायचा आमचा. हो, आणि मग देवानं सांगितलं, द्रौपदी इकडे, यांना झोप दे असं, आपण तू थोडीशी मदत कर मला. म्हणे काय काम करू, म्हणे काय नाही, उद्या म्हणजे पहाट व्हायच्या वेळेस, पहाटे 4 वाजता, आता वाजलेले ते, आता किती वाजले त्या, 8:30 वाजले त्या आता. आणि भागवत एकादशी आहे. कोण म्हटल्या, द्रौपदी माता काय म्हणले, द्रौपदी काय म्हटले, 8:30 वाजले त्या, एकादशी आहे आज, काळजी करू नका देवा. काय काम करायचं म्हणजे भीष्माचार्यांच्या जागेवरती आपणाला जायचं. चला आता जाऊ.
म्हणे एवढ्या लवकर जाऊन काय करणार, ओळखतील ना आपल्याला. हे बघा देवा, आता दिवस रात्र 8:30 वाजले, त्या अशी रात्र गप्पा गोष्टी मारून तिथं घालू, भजन करत नामस्मरण करत घालू. देवाचा नावेला झाला, दोघही गेले. आणि जिथं भीष्माचार्य झोपले होते ना, रात्रीची वेळ झाली, 12 वाजून गेल्या. आणि भगवान परमात्मा, कृष्ण परमात्मा आणि द्रौपदी दोघ जण गप्पा मारले. गप्पा मारता मारता पहाटेची वेळ झाली, 4 वाजल्या. आणि 4 वाजल्यानंतर देवानं सांगितलं, काय द्रौपदी ऐक, म्हणे काय, बस माझ्या खांद्यावर. म्हणे का, पाऊस पडायला सुरुवात झाली. चपल्या माझ्या हातात, बस. आणि तिथं गेल्यानंतर एकच काम करायचं, काय, भीष्माचार्यांच्या समोर जाताना पहिला असा एक काळ होता की महिला मंडळी डोक्यावरती पदर घेतल्याशिवाय मोठ्या माणसाच्या पाया पडायला जात नाही. आणि तो पदर डोक्यावर नाही, मग कसा, संपूर्ण चेहरा झाकला जाईल. आता एक काळ होता बर का, आता काळ नाही राहिला. कापूस पिकायचा कमी झाला, कापसानं पिकायचं बंद केले. आणि कपडे शिलाईची कमी झाली. हो, कारण एक काळ महिलांना इथपर्यंत ते ब्लाउज पीस होता, अशा बाया माग सारायच्या पहिल्या महिला. हो, पण कापूस दुष्काळ पडला, कापूस पिकायचा बंद झाला. आणि मग ते काय झालं, कापूस कमी झाल्यामुळे कापड कमी झाली. आणि टेलरनं काय केली, इथली बाई तांदली, बाई ईद तांदली. पुन्हा अजून दुष्काळ पडला, लय दुष्काळ पडला पुन्हा. आणि मग टेलरला काय करावं लागलं, कपडे कमी पडले म्हणून इथलं कमी केलं. आता आपल्याकडे नाही बरं, पुण्या मुंबईला इथलं काय केलं, टेलरनं इथं आणलं ते पीस. आता टेलरला विनंती आहे, आणि देवाला पण विनंती आहे, एवढा पण दुष्काळ पाडू नको. लोकांना मंदिरात जायची लाज वाटेल. हा, काल बिघडलंय महाराज. हा महाराज, देवानं सांगितलं पूर्ण चेहरा झाक द्रौपदी, आणि मीच सांगतो तेवढं करायचं. तिथं जायचं, पाया पडायचं. पण पाया पडत असताना हातातल्या काय वाजवायचा, बांगड्या. खरं सांगू का, जी महिला नवऱ्याच्या नावानं एक का होईना पण बांगडी घालती ना, भगवान परमात्मा तिच्या नवऱ्याचं, तिच्या कुंकवाचं मरेपर्यंत रक्षण करतो, एवढं सामर्थ्य बांगडी. हो, महाराज, जुनी परंपरा सोन्यासारखीच परंपरा होती, काही हरकत नाही. द्रौपदी माता आत गेल्या, चपला हातामध्ये, कोणाच्या, देवाच्या. कुठं आहेत, हातात आहेत. आणि देवानं गोंगडं टाकलं अंगावर. हो, रूप कोणाचं घेतलं, सेवकाचं, नोकरचं. नोकराचं रूप भगवान परमात्म्याने घेतलं, गोंगडीवरती टाकली. हातात चपला तीन हृदयापाशी धरलेले आहेत. आणि आता द्रौपदीला सांगितलं, जा पहाटेचे किती वाजले त्या, बोला की, पहाटेच्या 4 वाजले. भीष्माचार्य निमित जागे आहेत. पहाटेच्या वेळेस लोक झोपलेले असतात, पण पूर्ण झोप झालेली असते. आणि त्यांना आवाज येतो बघा, कशाचा, बरोबर आहे, बोला की, कशाचा, पक्ष्यांचा आवाज येतो. बाळांनो, कोंबड्याचा आवाज, किलबिल किलबिल असा आवाज आला. आणि निमे जागे होते, निमे झोपलेले होते. अशा अवस्थेमध्ये भीष्माचार्य होते. आणि तिथं द्रौपदी माता गेल्या आणि दर्शन घेतलं. पायाला स्त्रीचा स्पर्श झाला, जाणवलं कोणीतरी स्त्री आहे. असं वाटलं की कौरवांपैकी कुठली तरी घरातली एखादी स्त्री त्यांच्या घरातली आलेली असावी, असं वाटलं. आणि बांगड्यांचा आवाज झाला खळखळा, की भीष्माचार्यानं आशीर्वाद दिला, अखंड सौभाग्यवती भव. हो, आशीर्वाद दिला महाराज. काय ताकद आहे बघा, आशीर्वाद दिला खरा, पण काकडे महाराज काय झालं माहिती आहे का, सांगितलं होतं आज गेल्यानंतर बोलायचं नाही. पण द्रौपदी माता बोलून बसल्या. भीष्माचार्य म्हणे काय, हा
आशीर्वाद या जन्माचा का पुढच्या जन्माचा. आणि मग तोंडावरचा चेहऱ्यावरची शाल बाजूला काढली आणि विचारलं, द्रौपदी तू इथं कस काय? अगं उद्या दिवस उगवला की तुझ्या एकाही नवऱ्याला एकाही पतीला मी ठेवणार नाही अशी प्रतिज्ञा केली आणि तू इथं कशी आली म्हणून भीष्माचार्यानं विचारल्याबरोबर द्रौपदी म्हणते, ऐका भीष्माचार्य, मला माझा नोकर घेऊन आलाय. आता खरं सांगा, नोकर होता का ब्रह्मांडाचा चालक होता? जगाचा चालक मालक, पण नोकराच्या रूपामध्ये आला. द्रौपदी सर बाजूला, मला अगोदर पाहू दे, तुला कोणी आणलंय, तुझा नोकर कोण आहे? कारण बाहेर पाऊस पडतोय आणि तुझ्या पायाला चिखल लागला नाही, हो तुझे पाय भिजले नाहीत, असा कोण नोकर आहे की तुला त्यानं खांद्यावर आणलं, डोक्यावर आणलं? कोण नोकर आहे मला तेवढं दाखव. आणि देवानं काय केलं होतं, आपला स्वतःचं रूप बदलून नोकराच्या रूपामध्ये भीष्माचार्याच्या शेय म्हणजे जी कक्ष होता तिथं बाहेर कान देऊन बसले होते की आपण केलेली युक्ती खरी झाली का हे ऐकण्यासाठी देव पण आतुरतेनं वाट बघत होता. आणि भीष्माचार्यानं आशीर्वाद जसा दिला तसा देव बाहेर उड्या हाणायला लागला. बस झालं काम, झालं काम, झालं काम. देवानं सांगितलं, आता होऊ नको लांब, जवळ ये, तुझं काम झालं पण माझं अरे भक्ताचं काय संरक्षण करण्याची तुझी काय जबाबदारी आहे का नाही? चल ये. आणि पाहिलं तर त्या घोंगडे घेऊन तो देव पाहिला, नोकराच्या रूपामध्ये देव पाहिला. आणि पाहिल्यानंतर भीष्माचार्य म्हणतात, देवा एवढ्या हृदयाजवळ काय लपवलंय ती गोष्ट मला दाखव. आणि पाहतो तर काय भीष्माचार्य पाहतात की देवानं घुगडी बाजूला काढली आणि द्रौपदी मातेच्या पायातल्या चपला कुठं देवानं ठेवल्या होत्या? आपल्या हृदयाच्या जवळ. भक्तांसाठी देव चपल्या हृदयात घेतो. तुका म्हणे पतिव्रता देवावरी सता, देवावरी सता, तिची देवावरी सता. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सता, तिची देवावरी सता, तिची देवावरी सत्ता. जोरदार टाळी वाजवा आमच्या महाराज. प्रमाण झाले की टाळी वाजवा चला, कारण कीर्तनात टाळी वाजवलेली चांगली असती. मी माझ्या प्रत्येक कीर्तनामध्ये सांगतो, जो माणूस देवाच्या नावानं टाळी वाजवतो ना, देव त्याला कधी पण दूर लावत नाही, देव त्याला जवळ घेतो. देवतया जवळी आशी, त्याच्या जवळ राहतो. पण इथं टाळी वाजवली की देवाला आवडते, कुठं? कीर्तनात. आणि इथं ना टाळी वाजवली की देव म्हणतो तुला हात देऊन काय उपयोगाचं आहे, मग त्यापेक्षा एक काम करतो, देव पुढच्या जन्मी इथं टाळ्या वाजवायचं बंद करतो, पुढच्या जन्मी 2 ठिकाणी टाळ्या वाजवायला लावतो. एक टोल नाका, 2 फलटणचा बाजार. तिथं टाळ्या वाजवून पैसे गोळा करण्यापेक्षा इथं टाळी वाजवा, धनाच्या राशी तुमच्या दारात देवानं आणल्याशिवाय राहणार नाही. एवढं सामर्थ्य माई बापू देवात आहे. आणि मग हृदयाला लावलेल्या चपल्या, माझ्या भगवान परमात्म्यानं हृदयाला लावलेल्या चपला ज्या वेळेस भीष्माचार्यानं पाहिलं, भीष्माचार्य म्हणतात, द्रौपदी अगं तुझ्या चपल्याची जर देवाला एवढी काळजी असेल तर तुझ्या कुंकवाच्या धन्याची किती काळजी माझ्या भगवान परमात्म्याला असेल. एवढं सामर्थ्य भगवान परमात्म्यामध्ये आहे, एवढा देव प्रेम करतो अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, कैसा प्रेम भाव.
पडिये देह भाव पडिये देह भाव पडिये देह भाव पूर्वी वासना टाळी, 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 टाळी. पूर्वी वासना पडिये देह भाव पूर्वी वासना पूर्वी वासना आपणची देव होय गुरु आपणची देव होय गुरु पडिये देह भाव पडिये देह भाव पडिये देह भाव पूर्वी वासना पूर्वी वासना पडिये देह भाव पुरवी वासना माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देवा होय गुरु आपणची देवा होय गुरु माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु आपणची देव होय गुरु वा 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 जोरदार टाळी वाजवा सर्वांनी. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये महाराज सांगता माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव तो देवही होतो आणि तो कोण होतो गुरु सुद्धा होतो. आता भगवान परमात्मा देव कधी झाला तर अर्जुनाच्या पुढं सांभाळ करण्यासाठी देव झाला. द्रौपदीच्या पाठीमाग ज्या वेळेस संकटामध्ये भर सभेमध्ये द्रौपदी माता वस्त्रहीन करण्यासाठी ज्यावेळेस प्रयत्न चालू होता त्यावेळेस भगवान परमात्मा देवाच्या रूपानं नाही साडींच्या रूपानं साड्या पुरवण्यासाठी माझा भगवान परमात्मा येऊन सांभाळ करत होता. खरं सांगा माय बापू कोरोनाच्या काळामध्ये आपल्या इकडं माणसं मिली का नाही खरं सांगा. हो म्हणा नाही तर नाही म्हणा. भाऊ मिली का नाही आपल्या भागामध्ये. मग आता कोरोनाच्या काळामध्ये माणसं मिली त्यावेळेस आपणही होतो का नाही त्या कोरोनाच्या काळात. बर मग तुम्हाला देवानं पैलवान बाबानं तारलं का मारलं खरं सांगा की. आज मारला असतो तर इथं आला असता का तुम्ही. खरं सांगा तुमच्या वर्ष श्राद्धाची सुद्धा तारीख कोणाकडे आली असती कोणाकडे आली असती माझ्याकडे. पण बोला देवानं आपल्याला मारलं का का तारलं. कारण देवाला माहिती होतं या सगळ्या भाविकाकडून पैलवान बाबाच्या दारातली सेवा तुम्हाला भगवान परमात्म्याला करून घ्यायची होती म्हणून देवानं तुम्हाला जेवण बरवे झाले आजीवरी नाही पडिल मृत्यूचे आहारी वाचून आलो येथवरी उरले ते हरी तुम्हा समर्पण समर्पण हा समर्पण. वा 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 महाराजांसाठी जोरदार टाळी. वा वाजवा वाजवा टाळी वाजवा चांगलं वाज असं. दुसरा एक फायदा सांगतो जर टाळी वाजवली ना तर त्याला मरेपर्यंत अटॅक येत नाही तो लवकर मरत नाही. आणि जर अटॅक येण्याची चिन्ह असं व्हायला टाळ्या वाज त्यावेळेला टाळ्या वाजवायच्या चांगला असतं माय बापू. आणि विठ्ठल विठ्ठल म्हणून जर टाळी वाजवली ना तर भगवान परमात्मा महाराज त्याला कधीच अटॅक येऊन देत नाही एवढं सामर्थ्य विठ्ठल विठ्ठल भजनात. हो म्हणून आज भागवत एकादशी आहे. जेवढं विठ्ठल म्हणाल हा तेवढं संकट कटल कारण त्याचं नावच आहे विठ्ठल. मग तुकोबाराने काय कितीतरी लोकांनी विचारलं का हो महाराज एवढी जहागिरी वाटून देताय इस्टेट वाटून देताय जन्माला आल्यापासून शेवटच्या क्षणापर्यंत देवाचं नामस्मरण तुम्ही सोडलं नाही आणि शेवटच्या क्षणाला तुकोबारायणला देव आला नेण्यासाठी. पण कशात आला बसून बैलगाडीवर आला का घोड्यावर आला का हेलिकॉप्टर घेऊन आला का विमान घेऊन आला गरुडच घेऊन आला. पण त्या गरुड सुद्धा होता पण ते सुद्धा वाहन होतं आणि त्याला विमान घेऊन आला. प्रयाण काळी देवे विमान पाठवले. गरुडावर बसून आला की पण कशामध्ये आला विमान घेऊन आला. का बरं कारण
तुकोबारायांनी जन्माला आल्यापासून ते मरेपर्यंत स्वतःच्या जीवनातला इमान सोडला नाही, म्हणून शेवटच्या श्यामनाला इमानच नेला आलं नाही. हे जगणं आहे. आणि खरं सांगू का आबा, मला कौतुक वाटतं, आपण हा पहलवान बाबाचा सोहळा आपण संपन्न करतो ना या महिन्यामध्ये. तुकोबारायांची विजय काकडे महाराज, एकनाथ महाराजांची षष्ठी, किती पर्व काळ झाली बोला? 2, बरोबर आहे ना? आता तिसरा पर्व काळ श्री संत सद्गुरु बाळूमामाचा सोहळा चालू, तिसरा पर्व काळ. आणि चौथा पर्व काळ कोणता? पैलवान बाबाचा सोहळा आहे. नाही मग पैलवान बाबांनी जे केलं अखंड नामस्मरण करून महाराज, त्यांनी जे केलं प्रत्येकाला प्रचिती आहे बरं का. रस्त्यानं जाणाऱ्या येणाऱ्याला सुद्धा बैलगाडी चालवत होता. मला कोणीतरी सांगितलं मगाशी, इथं मी या समोरच्या घरी चहा पिण्यासाठी गेलो होतो आबा, तर एक कुणीतरी माणूस रस्त्यानं चालला होता बैलगाडी घेऊन, आखी बैलगाडीच उचलली होती. हो, खरं की खोटं? बर, मी तर पाहिला नव्हतो, पण ज्यांना अनुभव आला ना ती माणसं साक्षात म्हणजे प्रचिती ज्यांना आलेली आहे ते स्वतः सांगतात ती माणसं. आणि मग येणा जाणाऱ्यानं सांगितलं, बाबा रे, ही गाडी उचलण्याचं सामर्थ्य ज्याच्यात आहे ना ते पैलवान बाबा आहे. ती एकच प्रार्थना काय, येता जाता का होईना पण काय कर, नमस्कार. आणि खरं सांगू का, जो करतो नमस्कार, पैलवान बाबा त्यांना दाखवतात चमत्कार. पण सगळे संत चमत्कार दाखवतात असं नसतं माय बापू. कारण त्यांच्यावरती सत्ता, भगवान परमात्मा संतांची सत्ता आपल्यावरती, पण देवाची सत्ता आपल्यावरती आणि संतांची सत्ता देवावरती असते. म्हणून देव ते संत निमित्त त्या मात्र प्रतिमा. मग भगवान परमात्मा जगद्गुरु तुकोबारे असं का मागतात आज, की माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आप, तो काय करतो, आपणची देव होय गुरु. महाराज अर्जुनाला ज्यावेळेस 2 जण मागायला आले देवाकडं, तर पहिल्या 1 नंबरला कोण आलं मागायला? दुर्योधन. अर्जुन नंतर आला, दुर्योधन आला, तो डायरेक्ट देवाच्या कुठं बसला? उशाला बसला. आणि अर्जुन आला, तो बसला कुठं? पायाला. आता बोला, माणसानं देवाच्या पायाजवळ असावं का उशाकडं असावं, म्हणजे डोक्याकडं? तुम्हाला हे कळत नसल तर उदाहरण दुसरं. बाळांनो, बैठे सावधान. जन्माला आपण आई वडिलांच्या पोटी आलो, बरोबर का? मग तुम्ही तुमच्या वडिलांच्या पायाची सेवा करायची का बापाच्या डोक्यावर बसायचं? ऐका, जी लेकरं आई वडिलांच्या पायाची सेवा करतात, देवच नाही पण जन्मा देणारा बाप सुद्धा तुम्हाला डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार. प्रेम आहे महाराज, प्रेम आहे. देवही तसाच प्रेम करतो आपल्यावरती. आणि मग दोघे हात जोडून उभे आहेत. भगवंताने डोळे उघडले आणि उघडल्यानंतर अर्जुना, आता पहिला उठल्यानंतर पहिला मनुष्य डोक्याकडचा दिसेल का पायाकडचा? कसं आहे जाता समोर, साहजिकच आहे. देवानं डोळे उघडले आणि पायाकडचा अर्जुन पाहिला आणि हात जोडला. अर्जुना कधी आलास? तोपर्यंत आवाज उशाकडचा आला, ते नंतर मी आधी आलो. आता जिथं मी आहे तिथं अहंकार, बरोबर आहे ना? आणि जिथं आपण आहे तिथं देव त्याला माझा करतो. एवढं सामर्थ्य देवा, प्रेम आहे देवाचं. आणि मग हा शब्द उच्चारल्याबरोबर बर तू आला आधी? हो. दुर्योधन म्हणतो मी आधी आलोय. बर, का आलाय? म्हणजे काय नाही, आज तुम्हाला काहीतरी मागायचे. म्हणजे काय मागायचे? म्हणे महाभारत युद्ध चालू होणार आहे, माझी अशी एक इच्छा आहे. म्हणे काय? तुम्ही सैन्य घेऊन माझ्या बाजूला माझ्या बरोबर लढण्यासाठी यावं, अशी माझी इच्छा आहे. देवानं सांगितलं जमणार नाही. का?
मी एका बाजूला आणि माझी किती 56 कोटी यादव सैन्य सशस्त्र एका बाजूला राहील आणि मी एकटा बाजूला. पण मी ज्या बाजूला राहील त्या बाजूला मी लढणार नाही, युद्ध करणार नाही. जमलं तर 4 भाकरी असं म्हटले का नाही. मग जमलं तर 4 गोष्टी युक्तीच्या सांगेल. हो, आणि खरं सांगू का, देवानं सांगितलं 4 युक्तीच्या 4 गोष्टी सांगेल. पण याला वाटलं 4 भाकरी खाण्यापेक्षा देवाला घेऊन जाण्यापेक्षा कुणाला नेऊ, बोला की कुणाला. आणि तुम्ही आम्ही संसार, सैन्य म्हणजे संसार आहे, सैन्य म्हणजे संसार आहे. जी माणसं संसाराच्या मरेपर्यंत पाठीमागे लागतात ना, त्याचा विनाश हा कायमस्वरूपीचा ठरलेला आहे. पण जो पैलवान बाबाच्या आणि भगवान परमात्म्याच्या पाठीमागे लागतो ना, माय बापू, त्याचा संसार सुद्धा भगवान परमात्मा आणि पैलवान बाबा सुखाचा केल्याशिवाय राहणार. हो, अनुभूती आली, मलाच अनुभूती आली. तर आतापर्यंत मी ऐकून होतो, हो, कारण मलाच अनुभूती आली. मला सुरुवातीला असं वाटलं होतं की पहिल्या दिवशी हा गाजावाजा पाहिला, गेल्या वर्षी कीर्तन झालं, आपलं काल्याचं कीर्तन झालं, खूप आनंद वाटला. या वर्षी कीर्तनाची तारीख बसली नाही माझी. तर मला असं मनात आलं नुसतं, यांना गोड्या बघितल्या मी विचार करत होतो, नका आपल्याला बाबानं टाळलं का काय. पण पैलवान बाबाच्या मनात आलं, माझ्या लग्नात मला गोड नव्हतं, पण आमच्या भिवरकर बाबांनी मात्र, आबाने मात्र चांगला घोडा व ते नाचवणारा बी मुंजवडीतला असल्यावर सगळी तालात आली. जी आनंद लुटला सगळ्यांनी तुम्हाला माहिती नाही, लय मजा केली. भाऊकरच लय आनंद घेतला, बघाय भेटल तुम्हाला शूटिंग मध्ये. पण महाराज, अरे संसारिक गोष्टी तुम्ही आम्ही घेणार आहे, तसं दुर्योधनानं सांगितलं तुझे सैन्य मला दे. अर्जुना, तुझं काय म्हणणं आहे? म्हणजे माझं काय म्हणणं नाही, मला जे पाहिजे होतं ते मिळालं. कारण माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव तो गुरु झाला, नंतर गुरु झाला. कस काय? ज्यावेळेस देवाला रथावरती सारथी म्हणून बसले भगवान परमात्मा, 4 युक्तीच्या गोष्टी सांगितल्या. अर्जुना, असं नाही, असं आणि असं नाही तर खरं सांगा, विजय कोणाचा झाला? पांडवांचा. का? त्यांच्या बाजूला कोण होतं? देव होता. तस पांडवाच्या बाजूनं देव होता, त्यांचा विजय झाला. आपल्या बाजूनं पैलवान बाबा आहे, आपला सुद्धा विजय झाल्याशिवाय काय आहे जगणं? थोडंसं जाऊन जगणं. लय संसारात गुंतून राहू नका महाराज. देव आपल्या सगळ्या वासना सुद्धा पुरवतो, पण एकदा गोड भजन केल्याशिवाय सांगणार नाही. हाताने टाळेल, मुखाने भगवंत, हात वरती करा सर्वांनी. हा, देव न्यायला येणार आहे. म्हणजे देवाचा पाहुणं व्हायचं का यमाचं? डीजे वाला कुणाचं पाहुणं व्हायचं आपल्याला? बरोबर, कुणाचं पाहुणं होतंय? देवाचं. मग देवाचं पाहुणं होण्यासाठी कुठं नाचलं पाहिजे? इथं. आणि तुम्ही इथं नाही नाचलं की एक दिवस तरी महाराज, इकडं बघा महाराज, इथं नाही नाचलं की एक दिवशी तरी म्हाताऱ्याला कुणा पुढे नाचावं लागणार आहे? म्हातारी पुढे नाचावं लागणार आहे. हा, आणि मग म्हाताऱ्यानं तिथं काठी घेऊन किती नाचू द्या म्हाताऱ्यानं, म्हातारी पुढं. मला माहिती आहे चांगलं, पण खरं सांगू का, येतं नाचलं की देव आपली प्रत्येक प्रतिज्ञा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. कस काय महाराज? अशी वासना कोणी कोणाची पुरवली? माझ्या भगवान परमात्म्यानं अर्जुनाची वासना पूर्ण केली. काय? कामेक नावाचं वन होतं महाराज, आणि कामेक नावाच्या वनामध्ये दोघही चालले होते. आता त्या भूमीचा, आबा मागाशी सांगितलेला दृष्टांत, त्या भूमीचा प्रत्येक साक्षात्कार माणसाला येत असतो. आता इथला साक्षात्कार सगळ्यांना आला. खरंय का नाही? आलाय का नाही? आलाय ना? ऐका, तसं कामेक वनातून जात असताना अर्जुन सहज मनात आलं, काम वासना निर्माण झाली. आता कामेक नावाचं वन असं होतं. महाबळेश्वरला कोण गेलंय का? इथलं बोटवरती करा बरं, तुम्ही सगळे गेलाय.
महाबळेश्वरला जाताना असं वाटतं का नाही की तिला पण आणलं असत तर बर झालं. तिथं गेलं ते भूमीचा काय आहे गुणधर्म आहे. तसं काम्यक नावाच्या वनामध्ये अर्जुनाला सहज मनात आलं. रथ हाकायचं काम कोणाचं चाललंय? देवाचं. एवढा दृष्टांत सेवेला पूर्ण विराम. देवानं मनातलं जाणलं. अर्जुनाच्या मनात काय आले? ती असती तर भाऊ, ती असती तर बरं झालं असतं. आदमापूरला एकट्यानं जाण्यापेक्षा ती बी असती तर बरं झालं असतं. अर्जुनाच्या मनात आलं सुभद्रा असती तर बरं झालं असतं. नुसतं मनात आलं देवानं ओळखलं. अंतरीचे धावे मनात आणलं. परिणाम काय झाला? देवानं रथाची जी दुरी होती आकळली आणि अर्जुनाला सांगितलं, अर्जुना उदर खाली. म्हणे का? पाणी घेऊन येतो जाऊन. तुला तहान लागली का नाही? आता देव आहे. तहान लागली नाही म्हणावा तर देवानं तहान लावली पाठीमाग. अर्जुना पाणी प्यायचं? हो देवा पाणी प्यायचे. हे कामेक नावाचं वन सुद्धा पाहायचे. आणि काय झालं? रथ थांबवला. अर्जुन खाली उतरला आणि देवानं उडी मारली आणि एकच झुडपाचं झाड मध्ये तरी झुडूप आडवं होतं. देवानं झारी घेतली. असं गेला देव इकडून आला. पण देव होऊन गेला आणि बाई होऊन आला. हो बाई होऊन आला. हो मी अभंग सोडून बोलत नाही, लक्ष देऊ नये का. म्हणजे देवानं देवरूप सोडलं आणि बाईचं रूप धारण घेतलं. म्हणजे कोणाचं? सुभद्रेचं रूप धारण केलं आणि देव तर सुभद्रा तर पाऊल टाकत चाललं. म्हणजे मन नाही जमणार प्रयत्न उंच टाच चपल्या असतात ना त्याच्या चालतात. कधी आपटत्याली सांगता येत नाही. देवानं चालणं स्त्रियांचं पाहिलं आणि चालताना पायातलं काय वाजवले? पैंजण वाजवले. पैंजणाचा आवाज जसा अर्जुनाच्या कानावर आला. माग वळून पाहतोय तर कोण दिसली? बोला की झालंय कीर्तन. कोण दिसलं? सुभद्रा. जशी सुभद्रा पाहिली तसं अर्जुन म्हणला, सुभद्रे तू कस काय इकडं? म्हणजे तुम्ही आत्ता नाही का मनात आणलं मागाशी सुभद्रा असते तर बरं झालं असतं. आता जिला नवऱ्याच्या अंतःकरणातलं सुख आणि दुःख कळतं ती त्या जगातली खरी पतिव्रता आहे. हो ऐका, नवरा संकटात आहे आणि हिला जर चांगलं चुंगलं खाण्याची इच्छा होत असेल, नवरा दुःखात आहे, संकटात आहे आणि बिकट परिस्थितीमध्ये आहे, आणि जर तिच्या त्या नवऱ्याच्या असणाऱ्या धर्मपत्नीला जर वाटत असेल की घरात उदो उदो व्हावा वाटत असेल तर समजून जा त्याच्या घराचं लवकर वाटोळ होणार आहे. आणि मग सुभद्रे तू इथं? हो तुमच्या मनातलं ओळखलं आणि आले ना. आता खरं सांगा सुभद्रा होती का देव? देव होता. मला सांगायचंय पडिये देह भाव, भाव अंतःकरणाचा. पूर्वी वासना अर्जुनाची पूर्ण केली. काय वासना पूर्ण केली? देव बसला मिठीमध्ये आला. कुणाच्या? अर्जुनाच्या. हो आणि दोघ जण गप्पा मारायला सुरुवात केली. आता काम्यक नावाचं वन काम पूर्ण जागृत झाला ना. आणि मग अवस्था काय झाली? दोघांनाही मिठीत येऊन गप्पा गोष्टी मारल्या आणि मारल्यानंतर सुभद्रा म्हणली, मालक येते मी, उशीर झाला तो. हो हो म्हणजे तशी जाणार नाही. मग काहीतरी आठवण द्या या क्षणाची. म्हणे काय देऊ? तुम्हाला काय वाटेल ते. पाहता काय बोटातली उजव्या बोटातली अंगठी काढली आणि सुभद्रेच्या हातात ठेवली. जा. ऐका, देवानं अंगठी घातली बोटात आणि इकडून मग अशी सुरुवातीला आले होते, आता जाताना इकडून गेले आणि हातामध्ये झारी आहे पाण्याची ती झारी भरले
आणि देव सुभद्रा म्हणून गेले आणि देव म्हणून पाणी घेऊन आले. आल्यानंतर अर्जुना पाणी घे. पाणी पिल्यानंतर बसा रथामध्ये बसले, रथामध्ये निघाल्यानंतर देवाचा आता देव चतुर, देवासारखा हुशार या जगात कोणी नाही. हातामध्ये लगाम घेतलेला आहे आणि या हातामध्ये हसुळे. आणि आता कोणाला मारायचं? हाकायचंय कोणाला? घोड्यांना. हा फटका मारायचा. पण जाताना बघा की देव लय चतुर. या असं करायचं, बोट दाखवायचं. हे एक वेळा झालं, 2 वेळा झालं भाऊ. तिसऱ्या वेळेस बघितलं तर ते बोटात काय दिसली? अर्जुनाच्या देवाच्या अर्जुनाला काय दिसली? अंगठी दिसली. जशी अंगठी पाहिली तसो अर्जुन टायर मधली हवा जशी अर्धी जावी ना तसं अर्जुन अर्धा गार. हो देवाला म्हणजे अर्जुनाला काय बोलावं सुचेना. आणि हा म्हणता राजमहालाच्या राजवाड्याच्या समोर आले आणि अर्जुनाला असं वाटलं कधी सुभद्रेच्या जवळ जाईल आणि ती अंगठी पाहता काय राजवाड्याच्या समोर आल्यानंतर अर्जुनानं अगोदर अशी परिस्थिती होती की अगोदर कोण उतरायचा? अर्जुन आणि नंतर देव उतरायचा. पण देव उतरायच्या अगोदर आज मात्र अर्जुनानं कधी उडी मारली, चिगाट पळत जसे गेले तर विचारलं अगं सुभद्रे म्हणे इकडे. म्हणे काय झालं काय? एवढे सकाळ कालवा लावला. म्हणे काय झालं? म्हणे झालं काय नंतर ती तुला अंगठी दिलेली तेवढी मागावी भाऊ. बघा म्हणले आज गेला होता कुठं नेमकं? म्हणजे पहिला म्हणून बाबाच्या त्याचा कार्यक्रम. म्हणजे अंगठीचं काय भानगड आहे? तिकडे गेला होता ना, अंगठीचं काय भानगड आहे? मगाशी नव्हती का तू मला भेटली काम्यकवानामध्ये? म्हणे मी भेटले होते. अहो तुमची माझी भेटच नाही तर तुम्ही असा माझ्यावर संशय घेताच का काय? आणि मग सांगितलं मी नव्हते तिथं ज्यावेळेस ही प्रचिती आली. आणि मग मात्र अर्जुन मगाशी अर्धा पंक्चर झाला होता, आता पुरी टायर मधली हवा निघून गेली आणि देवाच्या समोर अर्जुन हात जोडून उभा आहे आणि देवाला प्रार्थना करतो. देवा अय देवा अंगठी द्यावा देवा द्या. पण म्हणजे तुमच्याकडे अंगठी आधी कस काय हो हे देवा? अरे बाबा जो माझी भक्ती करतो ना देवानं सांगितलं जो माझी भक्ती करतो ना मी त्याची वासना सुद्धा पुरवतो. म्हणून पडिये देह भाव पुरवी वासना अंती ते आपणापाशी नावे मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया अगात निवाराया. कारण योगक्षेम त्यांचा जाणे जड भारी वाट दावी करी धरोनिया. आणि अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगतात तुका म्हणे नाही विश्वास ज्यामने, तुका म्हणे नाही टाळी झालं की हो पहावे पुराणे विचारो पहावे पुराणे विचारो पडिये म्हणून अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगतात की तुका म्हणे विश्वास नाही ज्या मनी आणि पहावे पुराणे 6 शास्त्र 18 पुराणांना तुम्ही विचारा की माझा भगवान परमात्मा तुमच्यावरती किती प्रेम करतो. म्हणून तो प्रत्येकाची वासना इच्छा सुद्धा पूर्ण करतो. प्रसंग पडला तर देव मागे पुढे उभा राहून सांभाळ करतो. कधी कधी योग वाहतो त्याचा क्षेम वाहतो. असा हा माझा भगवान परमात्मा आहे असं जगद्गुरु तुकोबाराच्या अभंगामध्ये मागतायत. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करतो. सद्गुरु बाळूमामा सद्गुरु पहिलवान बाबांच्या चरणी समर्पित करतो. आणि बोलण्याच्या ओघामध्ये एखादा वेडावाकडा शब्द गेला तर आई वडिलांचा अर्थ करून या ठिकाणी मला क्षमा करा. पण जे चांगलं आहे ते भगवंताचं आहे, जे चांगलं आहे ते साधू संतांचं आहे. आपण प्रत्येकाने आपल्या आचरणामध्ये आणल्याशिवाय राहू नका. सेवेला पूर्ण विराम देत असताना छोटीशी प्रार्थना करतो. एकदा साधू संतांचं गोड असं भजन करूया. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज